नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहात वांग्याची भाजी, तीही काळी. तर बहुतांशी लोकांना वांग्याची भाजी आवडत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी आता इकडे भाजीचा मसाला काढलेला आहे. याच्यात आहे मी भाजलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे जे दिसतंय ना, तर हे ओले धन आहेत. तर म्हणजे आम्ही जो वांग्याची लागवड केलेली ना, तर त्याच्यामध्ये आम्ही धन टाकलेले होते, कोथिंबीर टाकलेली होती. तर त्याला धन आलेले होते ना, तर मी ते काल आणायला गेली, वांगे आणायला गेली, तेव्हा मी हे आणले होते, धन आणले होते ओले. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मी आता भाजीमध्ये हे टाकणार आहे आणि लसूण आणि खोबरं आणि ही ताजी वांगी. तर ही वांगी आमच्या वांग्यांची वांगी आहेत, म्हणजे प्लॉटमधल्या जे वांग्याची झाडं आहेत, तर ते मी ताजी वांगी तोडून आणलेली आहेत. तुमच्याकडे कसे असतात आता माहीत नाही. तुमची जर स्वतःची शेती असेल तर तुम्ही लावू शकता, आणि जर तुम्ही बाजारातून आणत असाल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही वांगं घेऊ शकता. तर मी ही सगळी जी वांगी आहेत ही आमच्या वांग्याच्या झाडांची तोडून आणलेली आहे. तर आता मी ही रेसिपी करणार आहे. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. फक्त मी ज्या प्रकारे मी बनवते आहे त्याच प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, की जेणेकरून तुम्हाला जी मी बनवलेल्या भाजीची जी टेस्ट येते ना, तर ती नक्कीच येईल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी तवा आणि तेल तापत ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही म्हणाल की तेल का? तर मी तेल याच्याकरता तापत ठेवलं की मी वांगे तळून घेणार आहे. आणि हा जो मसाला आहे, हा जो मसाला तुम्हाला दिसतोय ना, हा सगळा, तर हा सगळा मसाला मी भाजून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण मसाला भाजून घेऊया. तोपर्यंत तेल तापतंय. तर तापले, तुम्ही तेल तापले, त्याच्यामुळे मी गॅस बंद करते, कारण की मला अजून वांगी चिरायची आहेत. तर मी गॅस बंद केला आहे तेलाचा. तर आता मी मसाला भाजून घेते. आता कोणी नुसती काळ्या मसाल्याची पण करतं, पण मी काळ्या मसाल्याची शक्यतो नुसती काळ्या मसाल्याची भाजी करत नाही, कारण की कालची जी डाळ तडक्याची जी रेसिपी मी तुम्हाला जी टाकली, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंही होतं की मी जास्त करून काळा मसाला वगैरे मी जास्त वापरत नाही, कारण की आमच्या घरामध्ये ॲसिडिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी आता तेल खाली घेते आणि पाणी गरम करायला ठेवते. मी कोणतीही जरी भाजी केली ना, ती भाजीच्या भाजीला पाणी गरम करून, मग ती कोणतीही असो, म्हणजे फक्त आता ही जी काळी भाजीच बनवते म्हणून नाही, तर प्रत्येक भाजीला, वरण असो, डाळ तडका असो, पुन्हा आपली ग्रेव्हीची भाजी असो, किंवा वांग्याची भाजी असो, किंवा मिसळ असो, किंवा बऱ्याचशा काही भाज्या ज्या असतात, मी प्रत्येक भाजीला माझ्या याच्यामध्ये डेली यूजच्या भाज्यांमध्ये प्रत्येक भाजीला मी पाणी गरम करून टाकते. कारण पाणी जर गरम करून टाकलं ना, तर त्याला तरंज जी असते ना भाजीची, ती टिकून राहते. कारण की काय होतं ना, बहुधा आपण गार पाणी टाकतो ना, तर त्याने चव पण जाते, आणि चव म्हणजे पाण्याची जी आपण जी म्हणतो ना, की भाजीची जी तरंज जी म्हणतो ना, तर ती येत नाही. तर बहुतांशी लोकांना कसं असतं ना, की तरंज असणारी भाजी पाहिजे असते. तसं आमच्या घरामध्ये दोन्ही भाजी चालते, पण मग शक्यतो असं आहे की काहींना बिना तरंजची आणि काहींना तरंज लागते. तर त्याच्याकरता मी शक्यतो करतानाच भाजी अशी बनवते ना, की ज्याला तरंज हवी त्याला तरंजही भेटेल, आणि ज्याला नको आहे तर त्याला तशी ही भाजी खाता येईल. तर मी आता हा मसाला भाजून घेते. तर तुम्ही बघू शकता, मी सगळ्यात अगोदर खोबरं टाकलं. हे खोबरं मी ओलं घेतलेलं आहे, म्हणजे घरामध्ये होतं ओलं खोबरं होतं, म्हणून मी ओलं खोबरं घेतलं. नाहीतर शक्यतो मी सुकं खोबरंच घेत असते, कारण की ओलं खोबरं बहुधा जास्त मिळत नाही ना, त्याच्यामुळे. आणि शक्यतो हे पण होतं घरामध्ये, आणि मुलं खात नाहीत, मग खराब होण्यापेक्षा म्हटलं चला आज ओल्या खोबऱ्याची भाजी करून बघू. तर तुम्ही बघू शकता, मी आता अशा प्रकारे हे जे खोबरं आहे याला मी भाजून घेते. लोक असे असतात ना, की त्यांना नाही आवडत काळी भाजी, किंवा काहींना ॲसिडिटी होत असते, काहींना त्रास होत असतो. तर काही लोक काय बोलतात की नको बाबा, मला त्रास होतो, मला खायची नाही काळी भाजी. खूप लोकांना असा त्रास असतो, आणि काळी भाजी आवडत असून सुद्धा ती खाल्ल्या जात नाही, म्हणजे खाता येत नाही. तर त्याच्याकरता मी पुन्हा एकदा अशीच काळी भाजी बनवणार आहे. आता सध्या माझ्याकडे घरामध्ये त्या रेसिपीसाठी किंवा त्या भाजीसाठी त्याला हवं ते सामान नव्हतं, त्याच्यामुळे मी ती बनवली नाही.
तर पुन्हा केव्हा मी ज्यावेळेस काळी भाजी बनवेन ना तर त्यावेळेस मी साधी म्हणजे बिना मसाल्याची भाजी बनवून दाखवेल. तिचीही टेस्ट एकदम मस्त येते. कारण तुम्ही जर बनवली तशा प्रकारे जर तुम्ही बनवून घेतली ना तर एकदम सुंदर भाजी बनते. आणि जर तुम्ही म्हणाल तर आपण जे म्हणतो ना की बोटं चाटाल इतकी सुंदर भाजी लागते. ती रेसिपी माझ्या आईची आहे आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. कारण लग्नाच्या अगोदरही आणि लग्नाच्या नंतरही आयुष्य बदलतं. प्रत्येकाची हातची वेगळी चव असते, प्रत्येकाची रेसिपी बनवण्याची वेगळी असते. तर ही रेसिपी आईंची आहे, सासूबाईंची. आणि ती जी दुसरी जी आहे ती मी माझ्या आईची रेसिपी तुम्हाला सांगेन, पण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार. आता ह्या व्हिडिओमध्ये हीच रेसिपी तुम्हाला सांगेन. तुम्ही बघू शकता खोबरं पूर्णपणे असं ब्राऊन कलर होईल असं इतकं भाजून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे त्याला ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण याला खाली डिशमध्ये काढून घेऊ. डिशमध्ये काढून घेते आता. हे भाजून झालंय. आता आपण भाजणार आहोत कांदा. कांद्याला पण थोडंसं तेल टाकून आणि त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं की जेणेकरून चव व्यवस्थित येते त्याला भाजीला. तर पाणी पण गरम झालं, पाण्याचा गॅस बंद केला. अशा प्रकारे थोडंसं तेलही टाकू त्याला. कांदा फोडून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा आतून बाहेरून पूर्णपणे परतवून निघतो कांदा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या आजूबाजूला जर काही आवाज येत असतील तर आमच्या शेजारी म्हणजे शेजारचे जे आहेत तर त्यांच्या घराचं काम चालू आहे, तिथे JCB चालू आहे, त्याच्यामुळे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतो. तर माफ करा तुम्हाला डिस्टर्बही होत असेल किंवा माझा आवाज येत नसेल तर. आणि घरामध्ये लहान मुलं पण आहेत. ईशाही झोपलेली आहे त्याच्यामुळे तिचा खोकण्याचा असा वगैरे आवाज येऊ शकतो. हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा. अशा प्रकारे आपण आता हा कांदा भाजून झाला बघू शकता. ताटामध्ये काढून घेतलं. मसाला गार होतोय तोपर्यंत आपण वांगी कापून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी मस्त ताजी ताजी वांगी आणलेली आहेत. तर आपण आता कापूया. या वांग्यांच्या पाठीमागचे जे देठ असतं तेही मी काढून टाकते. कारण काय असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा अळी राहते. किती जरी नाही म्हटलं ना तरी वांग्यांमध्ये अळी राहते. आणि जर एखादी जरी अळी निघाली तर काही उपयोग होत नाही भाजी बनवल्याचा. अशा 4 खापा करायच्या. तर अशा मी पटापट सगळी वांगी कापून घेते. चाकूने कापताना जरा जपून कापायचं. कारण की जर वांग्यावरून चाकू जर सरकला तर हातावर येण्याची भीती असते. चाकू लागू पण शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित असं कापून घ्यायचं. खूप सुंदर लागते ही भाजी. जर बनवली ना ते एकच नंबर लागते. तशात नवरात्री चालू आहेत त्याच्यामुळे भरपूर कामही असतात.
मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी वांगी कापून घेतलेली आहेत. तर आता मी तेल ठेवणार आहे तापायला. गॅस चालू केला. तेल तापत आहे तोपर्यंत मी हा मसाला दळून घेते. तर आता हा जो मसाला बनवताना तर मी याच्यामध्ये दळण्यासाठी काय काय घेते तेही तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी आता खोबरं टाकलं आहे, कढीपत्ता, लसूण आणि हे जे ओले धन होते ना तर ते ओले धन. कांदाही दळायचा आहे पण मग एकदा एवढं दळून घेते आणि मग कांदा दळते. तर चला दळूया. आता या अशा प्रकारे दळून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना अजून आपल्याला कांदा टाकायचा, कारण की हे नुसतं खोबरं असल्यामुळे हे असं जरासं पूर्ण बारीक नाही झालेलं. तर त्याच्यामध्ये कांदा टाकला की जेणेकरून व्यवस्थित असं बारीक होऊन जाईल. तर आपण आता त्याच्यामध्ये टाकू कांदा. तर मित्रांनो तेल तापलं आहे आपलं. तर आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून वांगे सोडूया. चव मस्त येते आणि भाजीला तेलही कमी लागतं. तर एवढे सगळे वांगे त्याच्यात बसणार नाही. तर मी थोडेसेच वांगे टाकले, बाकीचे नंतर परत एकदा टाकते. तोपर्यंत मिरची दळून घेते. तर तुम्ही बघू शकता वांगे पूर्णपणे तळत आहे. व्यवस्थित असे फ्राय पण म्हणजे झाले ते वांगे. असे मस्त एक भाजून घ्यायचे की जेणेकरून थोडीशी नरम होतील अशा प्रकारे करून घ्यायचे. तर आता वांगे तळून झालेले आहे. हे बघा आतमधल्या बाजूने ना तर वांगे अशा प्रकारे ते करायचे, असे व्यवस्थित तळून द्यायचे ते जेणेकरून भाजी व्यवस्थित लागते. तर आता आपण वांगे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दुसरे वांगे तळायला टाकून देऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरं का मित्रांनो, तर या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं. तळायच्या अगोदर थोडंसं चिमूटभर, ते माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं. तर याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं की जेणेकरून त्याला वांग्यांना चव राहते. तर आता हे पाणी गरम झालेलं त्यामध्ये ठेवून घेते आणि वांगे तळायला इकडे ठेवते गॅसवर. आता इकडं दुसरी कढई ठेवून मसाला परतवायला टाकते. नक्की ट्राय करा, नक्की अशा प्रकारे बनवून बघा, खूप सुंदर लागते भाजी. तर आता सगळ्यात अगोदर मी टाकणार आहे तेल आणि भाजीला मी जरा थोडंसं तेल बऱ्यापैकी वापरते. तर मी 1.5 चमचा तेल टाकलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं 1.5 चमचा मी तेल टाकलं आहे. तर आता मी घेणार आहे मसाले. तर जो मसाला आपण तयार केलेला होता ना मिक्सरमध्ये आपल्याला दळायचा होता, तर तो मी
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा आणि जेवढं काही आपण सामग्री घेतलेली होती तेवढं पण याच्यामध्ये मी दळलेलं आहे. तर आता आपण फोडणी देऊया. तर मी वांगे अशा प्रकारे तळत आहे. भाजीला कलरही खूप छान येतो आणि भाजीची चव पण एकच नंबर लागते. आता आपण या डिशमध्ये मसाले काढूया. तर सगळ्यात अगोदर मी घेते लाल तिखट 1.5 चमचा, हळद 1/2 चमचा, हिंग एवढासा घेतलाय, म्हणजे 1/2 चमच्यातलाही 1/2 चमचा घेतलाय. आणि जो घरी काळा मसाला बनवलेला आहे तो घेते मी 2 चमचे. तुम्हाला जसं तिखट लागतं तुम्ही त्या प्रकारे घेऊ शकता. आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी तिखट लागतं, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी तिखट घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे मसाले घेतलेले आहेत. हे बघा. तर आता वांगे तळून झालेले आहे. तर मी आता ते वांगे पहिल्यांदा काढून घेते, तर जास्त तळून जायचे. तेलाचा गॅस बंद केला. आता वांगे मी काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असा सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे वांग्यांना. ओके. तर आता आपण फोडणी देणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तेल टाकलंय. माझी भाजीला घट्टपणा येण्याची अजून एक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत म्हणजे या भाजीसाठी सांगणार आहे. तर तेल पूर्णपणे तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पीठ. तर बेसन पीठ टाकलं की ते पूर्णपणे त्याच्यामध्ये त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्याला असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता आपण टाकणार आहोत हा जो आपण दळलेला मसाला होता तो. मसाला टाकून दिलाय. हे बघा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची ग्रेव्ही, म्हणजे आता आपण ग्रेव्हीच म्हणूया याला. जो मसाला आहे तो खूप सुंदर वास येतो ज्यावेळेस तुम्ही ही अशी फोडणी द्याल ना, इतका जबरदस्त वास येतो ना. तर आता ही ग्रेव्ही परतवते ना मी, तर त्याच्यामध्येच आपण आता हे जे मसाले काढले होते ना, तर मित्रांनो याच्यामध्ये ते ग्रेव्ही ते वगैरे आपण सगळं काही टाकलं आहे. तर आता मी त्याच्यामध्ये जे आपण मसाले काढलेले होते ना, तर तेही मी टाकलेत. तर आता याला व्यवस्थित 15 ते 20 मिनिट मी याला मस्त परतू देते. तर हे बघा मित्रांनो, आता ग्रेव्हीने ना पूर्णपणे तेल सुटायला लागले. तुम्ही कडेकडेने बघू शकता पूर्णपणे तेल सुटले. तर आता आपण याच्यात टाकणार आहोत वांगी. तर आता तुम्ही बघून घ्या. तेला मी मस्त व्यवस्थित असं मिक्स करते. तर आता आपण जे पाणी गरम केलेलं होतं ना, तर ते पाणी टाकणार आहोत. तर बघू शकता तुम्ही या व्हिडिओ. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी भाजी बनवायची. तर आमच्याकडे जास्त घट्ट चालत नाही, त्याच्यामुळे मी भाजी मिडियममध्येच, खूप घट्टही नाही आणि खूप तर आता आपली भाजी तयार आहे. फक्त आता हिला उकळी येईपर्यंत, फक्त एकदा उकळी आली की मग बघू शकता त्याचं म्हणजे घट्टपणा पण बऱ्यापैकी आहे तिला. मी जास्त बनवत नाही.
तसं खायलाही व्यवस्थित वाटत नाही. आणि आता मी याच्यात टाकते मीठ. तर मी भाजीमध्ये टाकलं आहे 1 चमचा आणि थोडंसं नॉर्मल वरती, कारण की मी वांग्यांना पण मीठ लावलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता, हे बघा अशी मस्त सुंदर अशी काळी म्हणजे वांग्याची भाजी बनलेली आहे. तर आता मी तिला डिशमध्ये काढते. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही ही माझी रेसिपी जर बनवली तर कशी वाटली, चव कशी लागली तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.